श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत, त्यांची संपूर्ण माहिती, कथा आणि चमत्कार मी तुम्हाला आज सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आयुष्यात खूप त्रास आहे का? कर्ज, आजार, नोकरी, लग्न जमत नाही का? काळजी करू नका. फक्त 11 गुरुवार करा आणि बघा श्री स्वामी समर्थ महाराज कसा चमत्कार करतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण व्रताची माहिती, नियम, कथा आणि प्रसाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक चूक झाली तरी व्रतभंग होऊ शकते. व्रत म्हणजे काय आणि नेमकं कोण करू शकतं? श्री स्वामी समर्थ. 11 गुरुवार हे व्रत अक्कलकोट निवासी समर्थ महाराजांनी दिलेलं सर्वात सोपं व्रत आहे. हे व्रत कोण करू शकतं? स्त्री पुरुष लहान मोठे कोणीही करू शकतं. कशासाठी करतात? नोकरी, विवाह, संतान प्राप्ती, कर्जमुक्ती, आजार, घरातील शांती, कोणत्याही मनोकामना पूर्ण करण्यासाठी. स्वामींचं फक्त एकच वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण पाहूया व्रत कधी सुरू करायचे. व्रत कधी सुरू करावे आणि किती दिवस करावे. सुरुवात कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू करा. श्रावण, मार्गशीर्ष आणि चैत्र महिन्यातील गुरुवार सर्वात शुभ मानले जातात. कालावधी 11 गुरुवार सलग करायचे आहेत. मध्ये एकही गुरुवार चुकता कामा नये. परंतु स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक असेल तर खंड पडू शकतो. वेळ सकाळी लवकर उठून स्नान करूनच पूजा करायची. पूजेचे नियम, काय करावे आणि काय करू नये. करायचे पांढरे, पिवळे किंवा भगवे स्वच्छ कपडे घालावे. दिवसभर सात्विक राहावे. फराळ किंवा एक वेळ जेवण करावे. खरे बोलावे. कोणाचे वाईट चिंतू नये. जमेल तेवढे जप, नामस्मरण, दान धर्म करावा. नाही करायचे मांसाहार, दारू, सिगरेट यांना स्पर्श करू नका. केस, नखे कापू नयेत. भांडण करू नये. रागराग करू नये. चला आता पूजा कशी करायची ते बघू. साहित्य: स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, पिवळे वस्त्र, फूल, तुपाचा दिवा, अगरबत्ती, बेसन लाडू किंवा पेढा. स्वामींचा फोटो पिवळ्या कापडावर मांडा. हळद, कुंकू, फूल लावा. तुपाचा दिवा, अगरबत्ती लावा. श्री स्वामी समर्थ चरित्र पारायणची पोथी समोर ठेवून तिला गंध, अक्षदा, फुले लावा. नंतर ती पोथी घेऊन पहिल्या अध्यायापासून म्हणजे 1 ते 21 अध्यायापर्यंत पूर्ण मनोभावे वाचन करावे. स्वामींना तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि जमेल तेवढा जप करा. नंतर वाचन झाल्यावर सुंदर अशी स्वामींची आरती करून नैवेद्य दाखवा. प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यावा. 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा. ब्राह्मण पती पत्नी जवळ असतील तर त्यांना शक्य असेल तर वस्त्रदान किंवा अन्नदान करा. नसेल तर काही हरकत नाही. स्वामींना आवडणारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाईला घास घाला आणि शक्य जर असेल तर 11 गरिबांना अन्नदान करा. कारण स्वामींना सांगतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. लक्षात ठेवा, श्रद्धा सबुरी असेल तर स्वामी नक्की मदत करतात. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तासाठी तत्पर असतात. त्यांचा भक्त कधीही अडचणीत असला तरी स्वामी त्याच्यासाठी धावून येतात. तुम्ही हे व्रत करणार आहात का नाही कमेंटमध्ये सांगा आणि ज्याला गरज आहे त्याला ह्या व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की वाटतं सगळं संपलं, पण एकदा सर्व सोडून अक्कलकोटच्या राजाच्या चरणी स्वतःला अर्पण करून आतुरतेने हाक मारा आणि मग बघा तिथून सुरू होतो माझ्या स्वामींच्या लीलांचा खेळ. अद्भुत अनुभूती. म्हणून तर म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.